अशांत डावखरे प्रकरण उद्धव ठाकरे शिंदेना कल्याण कोर्टाचे समन्स 5 ऑगस्टला उद्धव ठाकरे तर 6 ऑगस्टला शिंदेना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले। 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातील हे प्रकरण आहे। हे प्रकरण नेमकं काय तर 2009 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात वसंत डावखरेंच्या विरुद्ध आनंद परांजपेंनी निवडणूक लढवली। उद्धव ठाकरेंनी परांजपेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेत डावखरेंचा एक व्हिडिओ दाखवला होता। डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचं आवाहन करत असल्याचा व्हिडिओमध्ये दावा आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे, रमाकांत देवळेकरांच्या विरोधात डावखरेंनी दाखल केलेला खटला व्हिडिओतील मजकूर एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा वसंत डावखरेंचा आरोप होता। 4 जानेवारी 2018ला वसंत डावखरेंचं निधन झालं। डावखरेंचे पुत्र निरंजन डावखरे सध्या भाजपमध्ये आहेत। आनंद परांजपेंचा 2012 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला तर मे 2024 मध्ये परांजपे राष्ट्रवादीतून शिंदेच्या शिवसेनेत गेले। केसमध्ये काय ना, फार जुनी केस आहे ना, 2009 साली आहे। जे फिर्यादी आहेत त्यांचं पण निधन झालेलं आहे, त्यामुळे केसमध्ये तसं काही हे नाही आहे। पण ते जी प्रोसेस आहे कोर्टाची, त्या कोर्टाच्या प्रोसेसनुसार सर्वांना जायला पाहिजे। आरोपी लहान असो मोठा असो, त्याला ते सफर तर करायलाच लागणार ना। यामध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत, त्यांनी देखील त्या सुनावणीमध्ये येणारे असं सांगितलं जातं। एकनाथ शिंदे साहेबांनी पण VCचाच अर्ज दिलेला आहे आणि VC व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांची स्टेटमेंट देतील। उद्धव साहेब पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्टेटमेंट देतील। याच्यात आनंद परांजपे पण आहेत आणि ते कसे येणार आहेत मला माहीत नाही आहे, पण ते पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देऊ शकतात। आणि त्याच्यानंतर जी हिअरिंग होईल आणि त्याच्यानंतर जी फायनल स्टेटमेंट होईल तेव्हा काय ते कोर्ट ठरवेल काय करायचं ते।